कैलासवासी अजितदादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं किंवा देशाचं फार मोठं नुकसान होते. एक स्पष्ट वक्ता आणि आपल्या शब्दावरती ठाम असणारा आणि एखाद्याला एखादा शब्द दिला तो प्रमाण म्हणून काम करणारं हे नेतृत्व आज आपल्यातून जात आहे. खरं तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना दादांच्याबरोबर अनेक चांगले क्षण मला त्यांच्याबरोबर आत्मसात करता आले, अनेक गोष्टी शिकता आल्या. खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे, चुकीचं आहे त्याचा पायबंद केला पाहिजे, जे योग्य आहे आणि जे समाजाभिमुख आहे त्याच्यासाठी झटून काम केलं पाहिजे, हे मी संस्कार दादांच्याकडून शिकलो. खरं तर दादांचं जाणं हे फार मोठं नुकसान आपल्या सर्वांचं होतं आहे. खरं तर आमचे त्यांचे 3 पिढ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. त्या संबंधातून त्यांच्याबरोबर असताना किंवा राजकीय इतर प्रवाहात असताना सुद्धा कौटुंबिक संबंध कधी त्यांनी दूर केले नाही व उलट वेळोवेळी आम्हाला सल्ला देणं, चांगलं वाईट सुखदुःखाचे प्रसंग एकमेकांच्या बरोबर घालवणं आणि एक वडीलकीचा हात जो आपण अपेक्षित करतो तो हात कायमच दादाने आमच्यावरती ठेवला. आज ज्यावेळी ही घटना समजली त्यावेळी स्वतःवरती विश्वासच बसत नव्हता. 10, 20, 25 ठिकाणी फोन केले, सगळ्यांना खात्री केली आणि ज्यावेळी ते होकार येत होता त्यावेळी कंठ दाटून येत होता. खरंच अगदी म्हणजे कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी बोलायचं हे आम्हाला समजत नाही आहे. तरी परंतु नियतीचा या जो खेळ आहे ह्याला सामोरं जाणं आपलं काम आहे. आपण वेगळं काही ते करू शकत नाही, पण दादांच्या स्मृती चिरकाट टिकण्यासाठी, त्यांचे विचार चिरकाट टिकण्यासाठी जे होईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी दिलेले बाळकडू, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेलं पाठबळ आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेल एवढं श्रद्धांजलीवर मी इथं मांडतो. दादा, तुम्ही अजून ह्या महाराष्ट्रासाठी पाहिजे होता एवढंच या निमित्ताने मी बोलेन. आपला खानापूर विधानसभा मतदारसंघ आमचे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्वच आमच्या कुटुंबियाच्या वतीनं, सर्व संस्थांच्या वतीनं, हर एक नागरिकांच्या वतीनं कैलासवासी दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.